मंडळी, उद्या 6 मार्च 2026 रोजी मार्च महिन्यातील संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे। फाल्गुन महिन्यातील या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असेही म्हटले जाते। या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे। फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते। भालचंद्र रूपातील गणपतीची पूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात। विशेषतः ज्यांना करिअर किंवा शिक्षणात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हे व्रत वरदान मानले जाते। पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 6 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होईल। या तिथीची समाप्ती 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:17 होईल। संकष्टीचा उपवास हा चंद्रोदयाला जोडला जात असल्याने शुक्रवारीच हे व्रत पाळले जाईल। तर उपवास कधी सोडावा? संकष्ट चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच सोडला जातो। 6 मार्च रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12 असल्याने यावर्षी मार्च महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत 6 मार्च 2026 रोजी पाळले जाईल। त्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून व्रताचा संकल्प करावा। देवघरात गणपतीची मूर्ती स्थापित करून तिला लाल फुले, शेंदूर आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी। बाप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा लाडू नैवेद्य म्हणून दाखवावेत। यावेळी ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप किंवा संकटनाशक स्तोत्राचे पठण करावे। चंद्राला अर्घ्य देण्याची पद्धत म्हणजे रात्री चंद्रोदय झाल्यावर एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यात अक्षता आणि फुले टाकावीत। चंद्राचे दर्शन घेऊन त्याला अर्घ्य द्यावे। त्यानंतर गणपतीची आरती करून प्रसाद ग्रहण करावा आणि उपवास सोडावा।